नमस्कार गाईज, तर आज आम्ही नाशिकला आलेलो आहोत. तर या व्हिडिओमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरचं फुल गाईड होणार आहे. म्हणजे रेल्वेने कसं यायचं, तिथून कसं यायचं त्र्यंबकेश्वरपर्यंत, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर भेटूया डायरेक्ट ट्रेनकडे. तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलेलो आहोत. आता इथून आम्ही डायरेक्ट नाशिक रोड रेल्वे स्टेशनला जाणार आहोत. आम्ही इथून जनरलची तिकीट काढलेली आहे. ती पर पर्सन 80 रुपये आहे. मेहनत करून आम्हाला जनरल मध्ये जागा भेटलेली आहे. काहीच रिॲक्शन बघा, फक्त रिॲक्शन बघा. अजयची तर पहिले बघा. दहा मिनिटं फक्त राहिलं. 10 मिनिटं राहिलं तर ठेवून जाव, परत लारायची सुरुवात करशील. तर फायनली नाशिकला पोहोचलेलो आहोत. सकाळी 4 वाजले. आता 6ची बस आहे इथून. तोपर्यंत 2 तास मस्ती सुरूच होणार आहे. फक्त मस्ती बघत राहता. 2 तास आता काय करायचं आहे? दोन तास सर्व 15-20 मिनिटं पोस्टमध्ये टाइम स्पेंड करायला लागेल. 15 मिनिटं भाषण करायला सांगलंय. अजय, थंडी बद्दल काय वाटतंय तुला? स्टेशनला एक्झिट केल्यानंतर स्टेशनच्या बाजूलाच बसस्टँड आहे. बसस्टँडमध्ये 251A आणि 251 बस लागतात. आम्ही 251 बस पकडून पर पर्सन 80 रुपये तिकीट काढून डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला निघालो आहोत. मी सजेस्ट करीन शक्यतो बसनेच ट्रॅव्हल करा. फायनली बसने आम्ही पोचलेलो आहोत. हे बघा, थंडीने हिवाळल्यात. दुसरा कुठं आहे? तर बस आपल्याला मंदिरापासून 200 मीटर लांब अंतरावर सोडते. तिथून आपल्याला मंदिरापर्यंत चालत जावं लागेल. चेंज करा नाही होत. तर सकाळी आता आम्ही थोडं फ्रेश होऊन कपडे चेंज करून दर्शनाला जाणार आहोत. सकाळी आहे त्यामुळं लाईन पण कमी आहे. तर मंदिराच्या मागं हे आहे, कुंड आहे, तिकडे आता आम्ही फ्रेश व्हायला चाललो आहे. तर आपण कुशावत कुंडाकडे आलेलो आहोत. तर आता आपण इथूनच फ्रेश होऊन निघणार आहोत दर्शनाला. फ्रेश होऊन आता इकडे कपडे वगैरे चेंज करून रेडी झालो आहोत. तर आता आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये लागणार आहोत. तरी पण 1-1.5 किलोमीटरची लाईन लागली असं ऐकायला आलं. आता बघूया जाऊन किती मोठी लाईन लागली. हा बघा, तर पूर्ण गँगचे गँग आता आम्ही निघालेलो आहोत. टोली बघा, टोली रेड व्हाईट राहून नाद करते काय. तर थोडं पुढे येऊन आम्ही इथे बॅग वगैरे मागे बॅग ठेवून इथून पुढं घेऊन जाणार आहोत. खूप मोठी लाईन लागलेली आहे. तरी पण 5 तास लागतील दर्शनाला. लाईन बघा, लाईन हा पूर्ण भरलेला आहे. 5 तास लाईन मध्ये उभं राहायचं. फायनली बॅरिगेड्स मध्ये एंट्री केलेली आहे. तरी पण किती तास झालं? अर्धा तास झाला लाईन मध्ये. 200 मीटर चाललो असेल अंदाजे. खूप टाइम लागणार आहे.
ह्यांची सगळी फोटो काढायसाठी येतं ना हे सगळं. काय वाटते गर्दीबद्दल? चालशील ना? आता ना ए तू चालशील की नाही? अक्षयदा, ए अक्षयदा, थकशील की चालशील? बघताय ह्याला संकेताला ते हे द्यायचं आहे, गुलकोंडी. अरे अरे गाईज हे समोर दिसतं नाही, टोटल ह्यामध्ये 8 ब्लॉक्स आहेत. ते 8 ब्लॉक्स आम्हाला लाईनमध्ये राहून पार करायचे आहेत, तेव्हा तरी पण अंदाजे 4-5 तास लागणार आहेत. 4 वाजणार आहेत नक्की. 4 वाजतील. काहीच तर आता आम्ही सेकंडच हॉलमध्ये आहोत. टोटल असे 8 हॉल पार करायचे आहेत. आता सेकंड हॉलमध्ये आहोत, तरी पण खूप गर्दी आहे. 10 मिनटं बसायला लागते, 5 मिनटं चालायला, परत 10 मिनटं बसायला लागते. खूप गर्दी आहे. बघा यांची हालत बघा. हे थकलास काय? तो लय थकलाय. ह्यांचा रिॲक्शन बघा. हे आहे ना, तुझ्या स्टॅमिना आहे ना भावा. ही हा पोरगा खरा दर्शनाला आलाय हो. मनापासून दर्शन करणार आहे. दोघांचं दर्शन एकटा करायला आलास? चांगला आहे. लवकर लग्न करून टाक. लग्नाचा ब्लॉग बनवून तुझे. ब्लॉग बनवायचा. हो. हे बघा हालत बघा. अजय तो जोरपा पाठी होता ना आपले. स्टॅमिना आहे बोलतो तस ना. थकलास? तो जोरपा पाठी होता ना बोलू. खाली का बसला? हालत खराब. टेन्शन मध्ये आलेत पोरा. न पाणी न खाता पिता दर्शन आहे तुझं. काहीच फायनली लास्ट ब्लॉक मध्ये आलेलं. आता लगेच आम्ही पोचणार आहोत. एनर्जी वाढले. संख्या व्हायची एनर्जी वाढले. तुला तर नंतर ज्यूस पाजणार. अक्षयदा तुला पाहिजे ना ना. तुला जेव्हा सकाळी कमल घेतला होता तेव्हा एवढा चांगला होता ना. आता हालत बघा. हे तुमची फुला चांगलं ह्याचा बघा. मित्रांनो, तर आता मी मेन दरवाजाजवळ आलो आहोत. इथून सरळच आहे, आपल्याला डायरेक्ट आता दर्शनाजवळ जाऊ. तर फायनली दर्शन घेऊन बाहेर निघालेलो आहे. तर आता इकडे थोडे फोटोज वगैरे क्लिक करून निघणार आहोत आम्ही. गाईस हे जे समोर दिसतंय ना, तिथे मी मगाशी उभा होतो. इथून सरळ जावं लागतं आतमध्ये दर्शनाला. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता थोडं इकडचं मी एक्सप्लोर करून दाखवतो. गाईस तर त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण इथून पंचवटीला जाणार आहोत. तर डायरेक्ट तिकडचा एक नवीन ब्लॉग बनणार आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.